हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। एकलव्य मॉडेल आवासीय विद्यालय भरती 2025 निघालेली आहे। EMRS स्टाफ सिलेक्शन एक्झाम ESSE 2025, ठीक आहे। पदाचे नाव बघा, प्राचार्य, PGT शिक्षक, TGT शिक्षक, वसतिगृह वॉर्डन पुरुष, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट लिपिक, अकाउंटंट महिला, स्टाफ नर्स, वसतिगृह वॉर्डन महिला, लॅब अटेंडंट अशा तब्बल एकूण रिक्त जागा 7267 आहे। तर जाऊया आपण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। तब्बल 50 पानांची नोटिफिकेशन आहे, त्यामुळे आपण यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहोत आणि बाकी तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे ती पूर्ण ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही अगदी व्यवस्थित वाचायची आहे। आपल्याला व्हिडिओ अगदी वेळेत बनवायचा असल्यामुळे आपण ती मोजकी आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही नोटिफिकेशन पूर्ण पाहू आणि वाचू शकता। काळजीपूर्वक वाचल्यानंतरच फॉर्म भरायला घ्यायचा आहे। तर EMRS स्टाफ सिलेक्शन एक्झाम 2025 इन्फॉर्मेशन बुलेटिन, ठीक आहे। आपण बघू शकतो इथे इंडेक्स दिलेला आहे, इंट्रोडक्शन, इम्पॉर्टंट पॉईंट्स, स्टाफ सिलेक्शन एक्झाम, एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळं अगदी व्यवस्थित दिलेलं आहे। पेज नंबरनुसार तुम्ही सगळं इथे हे वाचू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण इथे पाहू शकतो की ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म हे सुरू झालेलं आहे 23/10/2025 पर्यंत, ठीक आहे। त्यानंतर फीस मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन असणार आहे। डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI याच्या थ्रू तुम्ही पेमेंट करू शकणार आहे। 2 कॉम्पोनंटमध्ये ॲप्लिकेशन फी, प्रोसेसिंग फी असणार आहे। ॲप्लिकेशन फी इज नॉट ॲप्लिकेबल फॉर फीमेल, SC, ST आणि PWBD कॅन्डिडेट्स। प्रोसेसिंग फी इज ॲप्लिकेबल सगळ्यांसाठी, ऑल मॅन्डेटरी, ठीक आहे। त्यानंतर आपण बघू शकतो इकडे पोस्ट प्रिन्सिपल ॲप्लिकेशन फी 0 असणार आहे। प्रोसेसिंग फी 500, टोटल 500। PGT, TGT 0, 500, टोटल 500। नॉन टीचिंग स्टाफ ॲप्लिकेशन फी 0, प्रोसेसिंग फी 0 म्हणजे 500 आणि टोटल 500। आणि अदर कॅन्डिडेट अदर देन फीमेल, SC, ST आणि PWBD कॅन्डिडेटला वगळून तुम्हाला जर ॲप्लिकेशन फी सांगायची झाली तर प्रिन्सिपलसाठी ॲप्लिकेशन फी 2000 आहे, प्रोसेसिंग फी 500, 2500 अशी टोटल फी असणार आहे। PGT, TGTसाठी 1500 ॲप्लिकेशन फी, 500 प्रोसेसिंग फी अशी टोटल 2000 फी असणार आहे। नॉन टीचिंग स्टाफसाठी 1000 रुपये, प्रोसेसिंग फी 500, टोटल 1500 रुपये अशी फी असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर डाउनलोडिंग ऑफ सिटी अलॉटेड डेट एक्झामिनेशन ॲडमिट कार्डची नोटिफिकेशन येईल तुम्हाला। सेंटर ऑफ एक्झाम, डेट ऑफ एक्झाम, ड्युरेशन ऑफ एक्झामसाठी तुम्हाला बघावं लागेल। ड्युरेशन ऑफ एक्झाम दिलेलं आहे, ठीक आहे, प्रत्येक पोस्टसाठी आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की ऑनलाईन मोड तुम्हाला अप्लाय करायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण बघू शकतो इकडे लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्हाला प्रिझर्व करायचा आहे। ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्याच्यानंतर पोस्ट बघा, इथे प्रिन्सिपलच्या 225 पोस्ट वेकंट आहे। PGT पोस्ट ग्रॅज्युएट टीचर 1460 पोस्ट वेकंट आहे। TGT म्हणजे ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर्सच्या 3962 जागा वेकंट आहे। फिमेल स्टाफ नर्स 550, हॉस्टेल वॉर्डन 635, त्यानंतर अकाउंटंट 61, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट JSAच्या 228, लॅब अटेंडंटच्या 146 अशा टोटल 7267 जागा वेकंट असणार आहे। त्यानंतर प्रिन्सिपल बघा, अनरिझर्व 116, OBC 60, SC 33, ST 16, टोटल 225,
त्यानंतर आपण बघू शकतो अदर्समध्ये VIHILD अदर्स DNE, ठीक आहे, ABC DNE 3 2 2 2 अशा रिस्पेक्टिव्ह जागा दिलेल्या आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर तुम्ही पूर्ण चार्ट बघू शकता. प्रत्येक कॅटेगरीसाठी किती इथे वेकन्सीज असणार आहे, प्लस सब्जेक्ट वाईज किती वेकन्सी असणार आहे ते सुद्धा इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर म्हणजे TGTसाठी किती आहेत, ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर रिजनल लँग्वेजमध्ये किती जागा आहेत त्या तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर मिसलेनियस कॅटेगरी म्हणजे म्युझिक आर्ट, PET, लायब्रेरियन, ठीक आहे, फिजिकल एज्युकेशन टीचर. नॉन टीचिंग पोस्ट बघू शकता. नॉन टीचिंग पोस्ट हॉस्टेल वॉर्डन, फिमेल स्टाफ, अकाउंटंट, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट, लॅब अटेंडंट हे सुद्धा इथे व्यवस्थित विभाजन देण्यात आलं आहे. आता आपण बघू शकतो टीचिंग पोस्ट प्रिन्सिपल कॅटेगरी दिलेल्या आहे. बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी सगळ्या पोस्टनुसार ते तुम्ही वाचू शकता इकडे. त्यानंतर अदर इन्स्ट्रक्शन वाचून घ्या, इम्पॉर्टंट असतात ह्या अदर इन्स्ट्रक्शन्स. त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतो पे मॅट्रिक्स दिलेला आहे प्रिन्सिपलचं बघा. लेवल 12 म्हणजे 2 लाखापर्यंत ही सॅलरी असते. PGT बघा प्रत्येक सब्जेक्ट वाईज इथे दिलेलं आहे. लेवल 8चं पेमेंट असतं ते जवळपास 1,50,000च्या वर जातं. TGTसाठी लेवल 7चं पे असतं 1,42,000पर्यंत जातं. त्यानंतर लायब्रेरियन लेवल 7, लेवल 6 आर्ट म्युझिक फिजिकल एज्युकेशन टीचर मेल फिमेल दोघी. फिमेल स्टाफ नर्स लेवल 5. त्यानंतर मेल फिमेल हॉस्टेल वॉर्डन लेवल 5, ठीक आहे, 92,300पर्यंत जातं लेवल 5चं पेमेंट. अकाउंटंट लेवल 6 1,12,400. त्यानंतर आपण पाहू शकतो JSA लेवल 2चं पेमेंट 63,000पर्यंत. लॅब अटेंडंट 18,000 ते 56,900पर्यंत पेमेंट हे जातं. मोड्स ऑफ एक्झाम तर मोड ऑफ एक्झाम बघा पेन पेपर असेल, MCQ क्वेश्चन असतील, OMRवर तुम्हाला पेन पेपरने तुम्हाला ते सॉल्व करायचं असेल. चॉईस ऑफ मीडियम ऑफ क्वेश्चन एक्झाम पेपर मीडियम कोणतं असेल तर हिंदी आणि इंग्लिश बायलिंग्वल पेपर असेल मीडियम ऑफ एक्झामिनेशन, ठीक आहे. आणि लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट जर म्हटली रिजनल एक्झाम म्हणजे रिजनल लँग्वेजची तर रिजनल लँग्वेज जी कॅन्डिडेटनी ऑप्ट केली आहे त्याच्यामध्ये तो पेपर असेल, ठीक आहे. त्यानंतर एक्झाम पॅटर्न प्रिन्सिपलसाठी बघा वेगळा आहे. त्यानंतर Tier 2चे कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी वेगळा आहे म्हणजे आपल्या PGTसाठी वेगळा आहे. आपल्या रोलनुसार हा जो पेपर असणार आहे तो आहे. TGTसाठी वेगळा असणार आहे. ते तुम्ही वाचून घ्या. सिलेबस कसला असणार आहे, किती मार्क्सचा पेपर असणार आहे, किती टाईम प्रत्येक प्रश्नाला द्यायचा आहे ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता, ठीक आहे. 2 तासाचा हा पेपर असणार आहे. त्यानुसार तुम्ही टाईम विभाजित करू शकतात. अकाउंटंटसाठी वेगळा, फिमेल स्टाफ नर्ससाठी वेगळा इथे पोर्शन, प्रत्येक पोस्टसाठी वेगळा पोर्शन सिलेबस इथे दिलेला आहे. त्यानंतर आपण इथे बघू शकतो की क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तर प्रिन्सिपलचं एज नॉट एक्सिडिंग 50 इयर्स एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. एसेन्शियल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. मास्टर्स डिग्री इन रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन विथ ॲट लीस्ट 50% मार्क. बॅचलर डिग्री इन एज्युकेशन म्हणजे BEd फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूट. तर एसेन्शियल क्वालिफिकेशन 1 2 3, ठीक आहे, तुम्ही बघू शकता 1 काय आहे, 2 काय आहे आणि 3 काय आहे. म्हणजे क्वालिफिकेशन पहिले 2 पॉईंट्स आणि 3rd पॉईंट एक्सपिरियन्स आहे. तर एक्सपिरियन्ससाठी बघा पर्सन होल्डिंग ॲनोलॉगस पोस्ट और पोस्ट ऑफ प्रिन्सिपल इन सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट लेवल 12चं पेमेंट असलं पाहिजे पे मॅट्रिक्स. किंवा वाईस प्रिन्सिपल असिस्टंट एज्युकेशन ऑफिसर इन सेंट्रल और स्टेट और ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन ऑफ सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट इन लेवल 10, ठीक आहे, पे मॅट्रिक्स हॅविंग 9 years ऑफ कंबाईन्ड सर्व्हिस ॲज PGT अँड वाईस प्रिन्सिपल इन विच मिनिमम 3 years ऑफ वाईस प्रिन्सिपल, ठीक आहे. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे, त्याच्यातही 3 वर्ष वाईस प्रिन्सिपलचा एक्सपिरियन्स हवा. त्यानंतर PGT और लेक्चरर इन सेंट्रल और स्टेट और ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन ऑफ सेंट्रल और स्टेट इन लेवल 8 इन पे मॅट्रिक्स हॅविंग ॲटलीस्ट 12 years ऑफ रेग्युलर सर्व्हिस इन ग्रेड, ठीक आहे. डिझायरेबल एक्सपिरियन्स इथे मागितलेला आहे. तर असंच तुम्ही PGT TGT आणि स्टाफ नर्स सगळं बघू शकता त्याचं एक्सपिरियन्स आणि इथे क्वालिफिकेशन हे पाहू शकता. तर मी सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स इथे कवर केलेले आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तर त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. इथे एजसुद्धा रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता.
त्यानंतर तुम्ही अगदी काळजीपूर्वक सगळे जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, तो वाचायचा आहे, त्यानंतरच फॉर्म भरायला घ्यायचा आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.